पथनाट्य कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। तर या पथनाट्याचा विषय आहे नशा करी आयुष्याची दुर्दशा। तर या समूहाचं टाळ्या वाजवून कडक टाळ्या वाजवून त्यांनी स्वागत करायचंय। टाळ्यांचा आवाज आला पाहिजे। भात सांबर खाल्लेला आहे तुम्ही जोरात। नमस्कार। सोमय सोपल माध्यमिक विद्यालय बार्शी येथील इयत्ता 9वीचे आम्ही विद्यार्थी आपणासमोर नाटक सादर करत आहोत। नशाकरी नशाकरी लेखिका आहेत नेमाने मॅडम। आमच्या नाटकातील पात्रांची मी ओळख करून देते। सावकारच्या भूमिकेत आहे दत्ता खुने। नमस्कार। डॉक्टर तांबारे यांच्या भूमिकेत आहे प्रज्वल खबाले। सुमनबाईच्या भूमिकेत आहे मी स्वतः प्रणिती खबाले। माझ्या सासूच्या भूमिकेत आहे फिजा पठाण। माझ्या सासऱ्याच्या भूमिकेत आहे सुशांत ताकपिरे। माझा नवरा म्हणजेच आबारावच्या भूमिकेत आहे श्रेया घाडगे। नमस्कार। माझी मुलगी गीताच्या भूमिकेत आहे खुशी डांगे। नमस्कार। माझा मुलगा पिंट्याच्या भूमिकेत आहे रोहन जाधव। आबाराव ओ आबाराव हो का घरात? या की रावसाहेब कस काय येणं केलं गरीबाच्या घरला? कस काय? कुठे गेला आबाराव विचारतेस नाही? असं का कोड्यात बोलताव? सांगा की काय झाले तरी। लय वेळ झालं ह्याने डॉक्टरकडे गेलं तर। डॉक्टरकडे गेलाय का दिवशीच्या दुकानात बघा आधी। अहो रावसाहेब म्हाताऱ्याला तोंडानं काही खायला येईना, तोंडाला तिखट लागू देना। 4 दिवस झाले म्हातारा भाताच्या पेजावर आहे। म्हाताऱ्याला हात तंबाखू तर म्हणा। काय म्हणाला? काय नाही आबाला आल्या आल्या माझी गाठ घ्यायला सांगा। असं काय तातडीचं काम काढलं ह्यांच्याकडं? अहो वहिनी 4 महिने झाले आबानं व्याज दिलं नाही। 3 वर्ष झालं आता मुद्दल बी नाही आणि आता तर व्याज बी द्याय नाही। किती रुपये आहेत? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही का? आबानं माझ्याकडनं 1 लाख रुपये घेतले होते। व्याज आता व्याजासह 2.5 लाख रुपये झाले। आल्यावर तुमची गाठ घ्यायला लावते। बर मी येतो। काय झालं सुनबाई? काय व्हायचं राहिलं अजून? तुमच्या लेकानं समजा घरादाराची वाट लावली। 1 दिवस दारू पिल्याशिवाय जात नाही। तर दारूच्या पायात होतं तेवढं शेत बी गेलं। घरावर पत्रा नाही, डब्यात पीठ नाही, कालवणात टाकायला मीठ नाही, अंग झाकायला धड लुगडं नाही, का चूल पेटवायला डबडं नाही। जीव नकोसा झालाय नुसता। हे सुमे जेवायला वाढ मला। दारूनं पोट भरलं असेल की? कष्ट करून पैक मिळवलं तर घरात पीठ मिळतील। माती खायला साधा रान सुद्धा ठेवलं नाही, खा झाडाचा पाला। सुमे लय तोंड सुटलंय काय तुला? अरे बा डॉक्टर काय म्हणाल? म्हातारं कुठं आहे? म्हातारं? कुणाचं म्हातारं? अरे तुझा बाप? आमचे पिताजी बाय। डॉक्टरनं सांगितलंय म्हाताऱ्याचं ताप काय बी खरं नाही। तंबाखू चगळून चगळून म्हाताऱ्याचं जाबाड कामात न गेले। डॉक्टर म्हणतंय 2 दिवसात म्हातारं गचकतंय। इलाज इथं होत नाही, बार्शीला न्यावं लागल आणि पैक बिल्ल लागते। अरे देवा काय होणार नाही म्हाताऱ्याला। मी शिवावरच्या म्हसोबाला नवस करते। म्हातारं बरं झालं की त्याला बोकाड कापू। आवा त्या इथं पोरासनी 2-2 महिने मटणाचा 1 मणी मिळत नाही। इट प्यायचं म्हणलं तरी पैसा नाही। अगं आई थांब। आणि तुला आजी माहिती आहे का? असे नवस करून रोग बरा होत नसतो। त्यासाठी दवाखान्यात जाऊन योग्य उपचार करावे लागतात। अगं गीता पिंट्या कुठे? बसलाय खोकत त्या पारावर। त्याला काय झालं अजून? अगं आई तुला माहिती आहे का? मला दादाच्या सॅक मध्ये सिगरेटचे तुकडे सापडल्यात। अरे माझ्या कर्मा बाप तसा बेटा। आई मला लय कस तरी होतंय। छाती जळजळ करतंय, दम लागायलाय। अयो अग सुमे तोंडाला पाणी बी लागू दे नाही।
अयो अयो पोटात लय दुखायले. गीता जाता तांबारे डॉक्टरला बोलू. डॉक्टर तुम्हाला आमच्या घरी बोलवलंय. चल आलोच. काय झालं सुमनताई, असं तातडीने बोलावलं? अहो डॉक्टर काहीच सुचा नाही बघा. त्या म्हाताऱ्याचं तोंड नाचलंय, त्या पिंट्याचा खोकला थांबेना आणि पिंट्याचा बाप तिकडे तडफडायला लागलाय. शांत व्हा सुमनताई, मी पाहतो. आजोबा इकडे या. आकरा. तुम्हाला कुठले व्यसन? तंबाखू सोडलं तर मी काही सुद्धा खात नाही बघा. याच तंबाखूने तुमचे तोंड नाचले आहे. तुम्हाला हे व्यसन ताबडतोब सोडावे लागेल. माझ्या तंबाखू नाही सुटायची. मग असं करा, एक तर तंबाखू सोडा नाहीतर जीव सोडा. जीवन ग तंबाखू सोडतो. हा एवी ना बात. आबाराव इकडे या. अहो डॉक्टर पोटात लय दुखायलंय, जीवाचा तडापडा व्हायला लागलाय. हा सगळा दारूचा परिणाम आहे. दारूच्या अति व्यसनामुळे तुमच्या लिव्हरवर सूज झाली आहे. तुम्ही जर दारू नाही सोडली तर तुमचे लिव्हर पूर्णपणे खराब होईल. यात तुमचा मृत्यू होऊ शकतो. अरे देवा, आता तरी सुधरा. तुमचं बघून ते पोरग बी बिड्या वाढायला लागले. अरे बापरे, म्हणजे पिंट्या सुद्धा व्यसनाच्या हारी गेलाय. संसाराची पाक राख रांगोळी झाली. कुणा कुणाला आणि कसं सावरू. सुमनताई काळजी करू नका. आपलं आयुष्य व्यसन मुक्ती केंद्र आहे ना, ते आपण यांच्यावर योग्य उपचार करून या व्यसनाच्या जीव घेण्या विळखतून यांना बाहेर काढू. दारू, सिगारेट, गांजा, गुटखा या आणि अशा इतर अंमली पदार्थांमुळे आपल्या लिव्हर, किडनी, फुफ्फुस, मेंदू, हृदय इत्यादी आपल्या आंतरिंद्रियांवर वाईट परिणाम होतो. व्यसनामुळे शरीराची वाट लागते, शिवाय घरदार संसारावर नांगर फिरतो. बघा मित्रांनो, तुमची मुलं तुमचं अनुकरण करत असतात. तुम्ही त्यांच्या पुढे चांगले आदर्श ठेवा. तुम्हाला जर तुमची भावी पिढी सदृढ आणि निरोगी बनवायची असेल तर तुम्ही त्यांचे रोल मॉडेल बना. नशा करी आयुष्याची दुर्दशा. नशा करी आयुष्याची दुर्दशा. म्हणून नको चरस, नको गांजा, नको दारू, नको नशा. नको चरस, नको गांजा, नको दारू, नको नशा. नशा करी आयुष्याची दुर्दशा. नशा करी. आयुष्याची दुर्दशा. धन्यवाद.